थोडं ऐकाल का माझं? अहो हात लय दुखतोय तुमचा, थोडा वेळ थांबा. म्हणजे थांबू? आता मला थांबून नाही चालणार. सरला मावशींना पैसे नेऊन देण्याचा उद्याचा शेवटचा दिवस. आता मला थोडेच पैसे कमवायचे. छोटे मला कहू अट पूर्ण करायची म्हणून स्वतःचा हाल का करून घेताय? ऐका माझं, जरा या आराम करा तुम्ही. आज आराम नाही आणि काही होत नाही मला. उलट अट पूर्ण होणार म्हणून मला खूप आनंद होतो. 2 स्पेशल. अरे वा, आज जोडीनं रस प्यायला आलाय वाटतं. अरे देवा, ही काय तुमची गड्यासारखी अवस्था झाली प्रतापराव? हे काय तुम्ही स्वतः कशा पायी रस काढताय? हे गुराळ मी चालवतोय. ओ हो 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 हो, मग उगाच 2 स्पेशल असं बोललो आम्ही. आता प्रतापराव रस काढतात म्हणल्यावर तो स्पेशलच असणार की काय. तर कसं आहे, मध्ये ज्या गोष्टी कानावर आल्या त्यावरनं समजलं आम्हाला सर. आता तुमची एवढी दैना झाली असेल हे माहित नव्हतं. अहो रावसाहेबाचे चिरंजीव, तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुम्ही. तर हे तुम्ही उसाची चिपाड करून पेला भरून चिल्लर गोळा करता, हे काय मला बरोबर वाटत नाही. बरं ते राहू द्या, आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करू. आता तुमच्या धंद्याला प्रोत्साहन म्हणून पाजा आम्हाला रस. आबासाहेब, मी हे काही आयुष्यभर नाही करणार. माहित आहे आम्हाला ते. तुम्ही आता प्रेमापायी घर सोडलंय आणि हे समज करताय हे आम्हाला माहित आहे. त्यासाठी एवढं असं हे करायचं काय गरज आहे प्रतापराव? पैसेच कमवायचे आहेत ना, या आमच्या पक्षात. पुन्हा पहिले दिवस परत आणू आपण. हा, घ्या आणि माझ्यावर उपकार म्हणून नका घेऊ. मला कोणाच्याही उपकारांची गरज नाही. प्रतापराव, अहो तुम्ही आम्हाला आमच्या मुलासारखे, अंकुश सारखे. घ्या, मला बाकीची सुद्धा गिरायक आहे. अरे देवा, गोड आहे. बघी, तुमच्या प्रेमाची गोडी त्यात उतरल्यावर गोडच लागणार नाही का? बरं प्रतापराव, मी तुम्हाला काय सांगितलंय त्याचा नीट विचार करा. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कवाबी खुले आहेत. आम्ही तुम्हाला तुमच्या प्रेमासकट कवाबी स्वीकारू. हा, किती पैसे? 10 रुपये. हे बी घ्या. हे काय? टिप. आबासाहेब, हे हॉटेल नाहीये, गुराळ आहे आणि आम्ही फक्त उसाच्या रसाचे पैसे घेतो. या, दारी आलेल्या लक्ष्मीला तुम्ही ठोकरताय प्रतापराव. मग अशाने घरची लक्ष्मी माप ओलांडून कवा तुमच्या घरात येणार? ज्याचं करावं भलं तो म्हणतोय आपलंच खरं. छोटे मला जाऊ द्या आता, नका मनाला लावून. खरंय, अशा गोष्टी मनाला लावून घ्यायला वेळ नाही आपल्याकडे आता. चला. बरं छोटे मला, मी रोजगार केंद्रावर जाणार आहे. ते शेजारच्या निर्मला मावशी आहेत ना व, त्या मला सांगत होत्या तिकडे लई काम आहेत. मी बघून येते. बर. आणि हो,
काळजी घ्या आणि मध्ये मध्ये आराम बी करत. आता आराम नाही, आता काही करून उरलेले पैसे जमवायचे. हो. कुठं आणायचं एवढे 4-5 लाख रुपये? नाही, आपण म्हणतोय 4 आणि 5, 4 आणि 5 याच्यामध्ये 1 लाख येतात. ते तरी जमवता येणार आहेत का आपल्याला? अहो तेवढं नाही, लाखाच्या आधी तरी जमवता येणार आहेत नाही, शंका वाटते मला. सरला तू जरा ना थांब, मी करतोय ना विचार. तू कशाला त्रास करून घेतेस? विचार करतेस जीवाला घोर, मग हे पुन्हा पुन्हा तुझं डोकं दुखतं. कशाला जीवाला घोर लावून घेतेस सांग ना. अहो हौस आहे का मला? एक तर दुखणं आहेच आणि जीवाला गोरत्या रमाने लावून ठेवला आणखी. नाही, रमानी गोर नाही लावलेला. उलट आता रमामुळेच आईच्या आजारावर उपचार होणार आहेत. पिंट्या, जरा सगळं उलगडून सांग बघू. अहो तीर्थरूप आईच्या आजाराच्या उपचाराची व्यवस्था झाली. उपचाराचा सगळा खर्च एक संस्था करणार आहे. पण त्या संस्थेकडे कुठं आला पैसा आणि माझ्यासाठी का करणार एवढं का माझं पुळका त्यांना? अगं आई, तुला आठवतं का ते रमाला एक माग मोठे उद्योजक भेटले होते, पेंढारकर, त्यांची एक संस्था आहे. हा हा हा, आठवलं. हा, पण त्यांना कसं कळलं माझ्या दुखण्याबद्दल? त्याचं काय झालं, रमाकडे त्यांचं कार्ड होतं. मग मी त्यांना फोन केला, त्यांच्या संस्थेत जाऊन त्यांना भेटलो आणि गंमत अशी झाली की रमाचं नाव त्यांना सांगितलं की ते उपचार करायला लगेच एका पायावर तयार झाले. पिंट्या, तुला समजतंय का किती भारी काम केलंयस तू? विरुबा, तुझं लक्ष आहे बाबा, तुझ्यामुळेच होतं हे सगळं. आणि रामाच्या चांगुलपणाची काय म्हणा, पण रामानं माणसं खरंच खूप चांगली जोडली. तुम्हाला सांगतो, एवढे मोठे उद्योजक आहेत ते, पण रामाचं नाव सांगितल्यावर ते लगेच तयार झाले. पुढं काहीच नाही विचारलं त्यांनी. ते मला म्हणाले, तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते मला फक्त लिहून द्या, लगेच देतो म्हणून. पिंट्या, अरे शब्दात गोडवा आणि मनात प्रामाणिकपणा असेल ना, सगळंच गोड होतं बघ. आपल्या पाचोड मधला सगळ्यात मधुर उसाचा रस प्यावा, तर तुम्हाला बी द्यावा. या, आपले प्रतापराव आहेत ना, त्यांनी स्वतःच्या हाताने हा उसाचा रस काढला. काय म्हणजे काय म्हणावं प्रतापरावांना. अहो, खूप मेहनतीने काढलाय हो तुमच्या मुलांना उसाचा रस. म्हणून म्हणतो, घ्या, तुमच्या मुलाच्या मेहनतीचा रस आहे हा, घ्या. माणूस रिकामटेकडा असला ना की त्याची अशी अवस्था होते. मग तो लोकांच्या जखमीवरची खपली काढ, जखमीवर मीठ चोळ अशी कामं करायला लागते. घ्या, तुमच्या मुलाचं कौतुक करायला आलो, त्याची मेहनत तुमच्यापर्यंत पोचवायला आलो आणि तुम्ही असं बोलताय. तुमच्या कुचकट बुद्धीचा चांगला अंदाज आहे मला. रावसाहेब, आमच्या डोक्याचा अंदाज घेण्याच्या आधी तुमच्या मुलाच्या मनाचा अंदाज घ्यायला पाहिजे होता. म्हणजे तुमच्या मुलाची इज्जत अशी या रसाच्या पेल्यातून समोर आली नसती. हे बघा आबासाहेब, तुम्हाला असं वाटत असेल की या परिस्थितीचा तुम्ही जर फायदा घेऊ शकत असाल तर. अजिबात नाही. अहो, जे होतंय ते आमच्या मनासारखं होतंय. मग त्यात मध्ये पडून मी ती गंमत बिघडवू कशाला? नाही, आम्ही हेच सांगायला आलो होतो की तुम्ही जाऊन एकदा बघा. अहो, तुमचा मुलगा उन्हात तानात उसाच्या चरकातून रस काढतोय, त्याच्या मेहनतीचा जरा आनंद घ्या. म्हणजे त्यांची मेहनत बघून तुमचा ऊर अभिमानानं भरून येईल. अहो, म्हणजे चांगला धंदा होतोय त्या गुराळावर. म्हणजे काय होईल की त्या गुराळाच्या चरकातून उसाची चिपड आणि तुमच्या पक्षाची चिपड सारखीच बाहेर पडतील. पण हरकत नाही, काय हरकत नाही. राजकारणाचं व्हायचं ते होईल, पक्षाचं ते काय व्हायचं ते होईल. प्रतापराव रसवंतीवाले म्हणून नावारूपाला येतील. अहो, जी गोडी प्रतापरावाच्या स्वभावात आहे ना, तीच गोडी या उसाच्या रसात उतरली आहे. म्हणून म्हणतो, त्या एकदा पिऊन बघा. निघा,
निघा निघा. आमचं जे काय करायचं आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ, पण तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. तुम्ही काय बघणार? तुमचं कुटुंब झेपलं नाही तुम्हाला, पक्ष काय झेपणार आहे? नाही म्हणजे तुमचे जिल्हाध्यक्ष उसाचा रस विकतायत, त्यावरनं तुमच्या पक्षाची दिशा कळतेच की. म्हणजे आम्हाला वाटत होतं की प्रतापराव म्हणजे भावी मुख्यमंत्री वगैरे असतील, पण मी तुम्हाला इथून हकलतोय, समजत नाहीये का तुम्हाला? का अजून अपमान होण्याची वाट बघताय? अहो तुमची काळजी वाटली म्हणून थांबलो इथं आम्ही. काय रावसाहेब, तुमचा पक्ष आणि घर सावरायचं असेल तर आम्ही सांगतो ते ऐका. तुमची चूक सुधारा. अहो त्या रामाला सूर म्हणून घरी आणा. बस. वहिनी, आबासाहेब, मला असं वाटतं तुम्ही निघा आता. या त्याचं करावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं. काय खरं नाही, ते खरं नाही. मालक, तुम्हाला काय आणू का? चहा कॉफी? कुराळ प्रतापरावाने कुठे लावलंय? अव ते चालतं फिरत आहे. आणि म्या ना ते आपलं पक्षाचं कार्यालय आहे ना का, त्याच्या कोपऱ्याला तिकडे आणि तू झोपला होतास काय? आत्ता मला सांगतोयस हे? अहो नाही मालक, म्या तुम्हाला सांगणारच होतो, पर ते आमचं नाक कापून ते पैसा कमवायला निघालेत. आजच्या नंतर ते गुराळ कुठे दिसता कामा नये, समजलं? अहो मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. त्या गुराळाची काय विल्हेवाट लावायची ना त्या म्या बघतो. जा. दादा, झाली का तुमची कामं? मग आता हा लेप घ्या आणि फटाफट हाताला लावा. लेप? हा मग दिवसभर घाण वडलं एकट्यानं, मला हात बी लावू नाही दिला. आता ते मलाच माहिती ना, घाण वाढताना हाताची लाकडं कधी होतात ते. घ्या. माझ्याकडे द्या तो लेप. अरे रमा, बरं झालं तू आलीस. आता यांच्या काळजीचं खातं तूच सांभाळ. तोवर मी जेवण बनवतो. बघू. छोटे मला कहू, हात सुजला तुमचा. रमा, दिवसभर आपण घाण्याला एवढा त्रास देतो, त्यांनी थोडा त्रास दिला तर कुठे बिघडलं? थोडा त्रास? अहो किती दुखलं असेल तुम्हाला. ह्या कष्टाचं काहीच वाटत नाही मला. नाही कसं म्हणता हो छोटे मालक, दिवसभर एवढं काम करतात, हाताची चालवट निघालीत तुमच्या, आणि तरी बी नाहीच म्हणताय. अहो खरंच, हे कष्ट करत असताना ना प्रत्येक क्षण मला तुमच्या जवळ घेऊन येतोय. ह्या विचारांनी कष्ट करायची हिंमत अजून वाढते. आणि आता थोडेच पैसे कमवायचे, मग उद्या सरला मावशीने दिलेले आव्हान पूर्ण होणार आहे. छोटे मला कहू, मला कल्पना बी करवत नाही की याच हाताने उद्या तुम्ही पुन्हा घाणा ओढणार आहे. अहो कसं जमणार आहे तुम्हाला? ही दुखापत काय एका रात्रीत बरी होणार आहे वय? अहो मग सांगा ना, काय करणार आहात? एक आयडिया आहे. काय? तो लेप बाजूला ठेवा. का? ठेवा. आता एक काम करा, फक्त माझ्या डोळ्यामध्ये बघत राहा. आता बघा, हे दुखणं कुठल्या कुठे पळून जाईल ना कळणारच नाही. रमा, तुमच्या त्या रोजगार केंद्राच्या कामाचं काय झालं? अहो मला काम मिळालं बी.
आणि आजपासून सुरू बी झालंय. क्या बात आहे. चला, दोघांसाठी आनंदाची बात आहे. पहिली तुम्हाला रोजगार केंद्रात काम मिळालं आणि उद्या मी घेतलेलं आव्हान पूर्ण होणार आहे. छोट्या मला आम्हीच्या उपचाराची सोय बी झाली आहे. अरे वा, मी उद्या येतो मावशीला भेटायला. बरं सांगा, काय खाणार आहात तुम्ही? अहो नको, दामू बघतोय जेवणाचं. तुम्ही निघालात तरी चालेल, तुम्हाला खूप उशीर होतो. चला, मी तुम्हाला सोडायला येतो. अजिबात नाही, तुम्ही इथंच आराम करा. आणि घर जवळच आहे, मी जाईन. अहो पण अंधार पडलाय. हो जाईन मी. तुम्ही आराम करा आणि काळजी घ्या. आलेत ना मला धमक्या, खूप आलेत. ही का पहिलीच वेळ नाहीये, अनेक वेळ आलेत. पण मी लक्ष देत नाही असे धमक्यांकडे. रावसाहेब जाधव म्हणतात मला. अशा फालतू धमक्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये माझ्याकडे. त्यांना माहितीये रावसाहेब जाधव सोडणार नाही कोणाला. संपून टाकेन मी अशा लोकांना. त्यांच्या लक्षात पण येणार नाही ना इतक्या वेगाने उठवून लावून त्यांच्या आयुष्यात नाही त्यांना. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, अशा धमक्या खूप वेळ येऊन गेल्या आहेत. त्या अशा फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही माझ्याकडे. चला ठेवा, नंतर बोलूया. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे दिवसभरात 3-4 वेळा असे फोन आले आणि प्रत्येक वेळेला तुम्ही जर अपसेट झालात म्हणून विचारलं. हो आहेत ना, खूप प्रॉब्लेम्स आहेत मला, खूप टेन्शन्स आहेत. पण इतक्या वर्षात माझ्याबरोबर राहून तुम्हाला यातलं एकही प्रॉब्लेम समजलं नाही आणि समजणारही नाही. तुमच्या अकलेबाहेरच आहे. तेव्हा तुम्ही फक्त घराकडे लक्ष द्या नीट. तेवढं तरी काम नीट करा. जा झोपा, रात्र झालीये. चरायला येत आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत का? सगळ्यांचा हातभारच लागणार आहे माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये. रामू, गाडा नाही सापडला. मला वाटतं आपला गाडा कोणीतरी चोरला. दामू, अजून थोडेसेच पैसे कमवायचे होते रे. आता परत दुसरं काम शोधावं लागणार. अहो थोडीच पैसे आहेत ना हो, मग मिळेल काहीतरी काम. नका काळजी करू. त्यात तू कष्टाने विकत घेतलेला गाडा पण गेला. त्यासाठी पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अहो तुम्ही त्याची बी काळजी नका करू, मी बघतो काय ते. साहेब मला मदत करा, माझं कुंकू वाचवा. तुमच्या मावशी, पाय काय पडताय तुम्ही? मावशी रडू नका. काय झालंय? माझ्या धन्याची तब्येत लय बिघडली आहे साहेब. शांत आणि काय झालं ते नीट सांग. अहो माझा धनी तापाने फनफनला होता. काय केल्या बगैर ताप निघन आहे. दवाखान्यात घेऊन गेले होते. त्यांनी सांगितलं औषध टोचायला लागेल, पण त्या औषधाची किंमत 5,000 आहे. तुम्ही सांगा मी काय करू, कुठे जाऊ? आता तुमच्याशिवाय मदत कोण करणार आहे? समद्यांकडे जाऊन आले, सगळ्यांनी पाठ फिरवली. सांगा मी काय करू?
मी काय म्हणतो पुढच्या उपचारासाठी कधी भेटायचं ते डॉक्टर साहेबांनी विचारून घेऊ नाही कसे पैसे तर गोळा झाले बस वेळ नको ना वाया जायला कसं वाटतंय काय एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत पण हे जे काही आहेत ना ते तुम्ही घ्या. हो पर दादा दामू आता सध्या मावशींना माझ्यापेक्षा जास्त गरज आहे पैशांची. मावशी तुम्ही घ्या. साहेब मावशी अहो पाय नका पडू. तुमचे लय उपकार झाले बघा. मी तुमचे उपकार आयुष्यात नाही फेडू शकत. तुम्ही उपकार फेडावे म्हणून मी हे नाही करत. मी फक्त मदत केली. तुम्ही जा आणि नवऱ्याचे उपचार करा आणि तुम्हाला ह्या बदल्यात काही द्यायचंच झालं ना तर फक्त आशीर्वाद. तुम्हाला लय लय आशीर्वाद. आजवर मी लय ठिकाणी चाकरी केली पण तुमच्यासारखे साहेब नाही पाहिले. आता आमचे एकच साहेब प्रताप दादा. येते.